विद्यार्थी मित्रो, तुमचं 9वीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपण काल संयोजन म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजन होय, हे आपण काल बघितलेलं आहे. आज आपण या ठिकाणी कार्यसंस्थांचे याच्यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधन करणे, उद्योगास मदत करणे व देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदेशीर वापर होण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे या उद्देशाने CSIR या घटक असलेल्या या प्रयोगशाळेची स्थापना 1950 साली झाली. जैवतंत्रज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, कॅटॅलिसिस, औषधे, उपकरणे, कृषी रसायने, वनस्पती ऊतींचे संवर्धन व बहुवार्षिक विज्ञान, पॉलिमर सायन्स अशा विविध उपशाखांमध्ये संशोधन या प्रयोगशाळेद्वारे या ठिकाणी होते. तर ही महत्त्वाची प्रयोगशाळा आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. याच्यामध्ये सध्या कोरोनावरची लससुद्धा या ठिकाणी तयार केली जात आहे, त्याच्यावर प्रयोग सुरू आहेत. दिल्या गेलेल्या किंवा घेतल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते, म्हणून संयोजा नेहमी पूर्णांकात असते. हे लक्षात घ्या. संयोजा ही पूर्णांकात का असते? कारण की आपण किती इलेक्ट्रॉन दिले आणि किती घेतले ही संख्या जी आहे ही संख्यासुद्धा पूर्णांकात असते, म्हणून संयोजा कशी आहे? पूर्णांकात आहे. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये मूलद्रव्याची नावं दिलेली आहेत, अनुअंक दिलेला आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन दिलेलं आहे, संयोजा इलेक्ट्रॉन दिलेले आहेत आणि संयोजा दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी हे आपण समजून घेऊ. या ठिकाणी तत्पूर्वी परिवर्ती संयोजा म्हणजे काय? परिवर्ती संयोजा म्हणजे काय? वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्याचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्याचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. अशावेळी ती मूलद्रव्य ते एकापेक्षा जास्त संयोजा दाखवतात. बघा, या ठिकाणी मूलद्रव्याची नावं मी वाचतो, अनुअंक वाचतो, इलेक्ट्रॉन स्वरूपन वाचतो, संयोजा इलेक्ट्रॉन वाचतो, संयोजा वाचतो. तर लक्षात घ्या, मूलद्रव्य आहे हायड्रोजन, अनुअंक 1 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 1, संयोजा इलेक्ट्रॉन 1, संयोजा 1. हेलियमचा अनुअंक 2 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, संयोजा इलेक्ट्रॉन 2, संयोजा 0, कारण याला देण्याची अथवा घेण्याची गरज नाही, म्हणून संयोजा किती आहे? 0 आहे. लिथियम, इथं जागा सोडलेली आहे मोकळी, इलेक्ट्रॉन स्वरूपन दिले 2 1, तर अनुअंक किती असेल? 3 असेल. तर संयोजा इलेक्ट्रॉन किती असेल? 2 1 मधला 1 असेल, तर संयोजा किती असेल? 1 असेल. बघा, दुसरा आहे बेरिलियम, अनुअंक किती आहे? 4, इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं असेल? 2, 2, संयोजा इलेक्ट्रॉन किती असतील? 2, संयोजा किती असेल? 2. असं तुम्ही बाकीचं बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन या मूलद्रव्यांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत या ठिकाणी या तक्त्यामध्ये त्या भरण्याचा प्रयत्न तुम्ही करा. हे लक्षात कधी ठेवायचं? लोह म्हणजे आयर्न 2 व 3 अशी परिवर्ती संयोजा दर्शवतो. त्यामुळं क्लोरीन बरोबर FeCl2 व FeCl3 अशी 2 संयुगे त्या ठिकाणी तयार होतात. बघा, शोध घ्यामध्ये परिवर्ती संयोजा असणारी आणखी काही
मूलद्रव्य शोधायचीत. म्हणजे काही ठिकाणी संयोजा 2 असेल, काही ठिकाणी 3 असेल. असं वरीलप्रमाणे परिवर्ती संयोजा असणाऱ्या मूलद्रव्यांची संयुगे शोधा. मग या ठिकाणी परिवर्ती संयोजा दर्शवणारी काही मूलद्रव्य या ठिकाणी दिलेली आहेत. तांबे मूलद्रव्य काय? तांबे. संज्ञा काय? Cu. संयोजा 1 व 2. आयन बघा कॉपर प्लस, कॉपर 2 प्लस. नामकरण जर कॉपर प्लस असेल 1 असेल तर क्यूप्रस, आणि 2 प्लस असेल तर क्यूप्रिक. क्यूप्रस आणि क्यूप्रिक कधी येतं जर 2 असतील तर, आणि क्यूप्रस कधी येते जर 1 असेल तर. पारा संज्ञा काय? Hg. संयोजा 1 व 2. आयन पारा मर्क्युरी प्लस. पारा म्हणजे काय? मर्क्युरी. आणि दुसरं काय? मर्क्युरी 2 प्लस. प्लस असेल तर म्युकुरस, आणि 2 प्लस असेल तर म्युक्रिक. तिसरं आहे लोह. संज्ञा काय? Fe. संयोजा 2 व 3. Fe 2 प्लस असेल तर फेरस. Fe 3 प्लस असेल तर फेरिक. 2 असेल तर फेरस, 3 असेल तर फेरिक. हे लक्षात ठेवायचं. तसंच या ठिकाणी बघा काही एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आम्लारे दिलेले आहेत. मग याचे कॅटायन आणि अनायन काढायचे. तसंच या ठिकाणी हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, नायट्रिक ॲसिड दिलेलं आहे. यातसुद्धा कॅटायन आणि कॅटायन म्हणजे डाव्या साईडचं त्या ठिकाणी धन आयन, अनायन म्हणजे उजव्या साईडचं ऋण आयन, हे तिथं दाखवायचं. बघा आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. ते म्हणजे कॅटायन, त्याला आपण दुसरं नाव आहे धनप्रभारित आयन, व अनायन त्याला दुसरं नाव आहे ऋणप्रभारित आयन. हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेतात, त्यामुळं त्यांना मूलके असं म्हणतात. आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. ते म्हणजे कॅटायन व अनायन. हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेतात, त्यामुळं त्यांना मूलके असं म्हणतात. कॅटायनरूपी मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड ह्या अनायनरूपी मूलकासोबत झाली की विविध आम्लारी तयार होतात. जसे सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्यामुळं कॅटायनना आम्लारी धर्मी मूलके असं म्हणतात. विविध आम्लारीमधील फरक या मूलकामुळे स्पष्ट होतो. या उलट अनायनरूपी मूलकांची जोडी हायड्रोजन आयन ह्या कॅटायनरूपी मूलकाबरोबर झाली की विविध आम्ले तयार होतात. हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड. त्यामुळं अनायनना आम्लधर्मी मूलके असेही म्हणतात. विविध आम्लांच्या संघटनातील फरक हा त्यांच्यातील आम्लधर्मी मूलकामुळे स्पष्ट होतो. बघा आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. कोणकोणते? कॅटायन आणि अनायन. त्यामुळं हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, त्यामुळं त्यांना मूलके असं काय म्हणायचं? मूलके असं आपण त्या ठिकाणी म्हणायचं. कॅटायनरूपी मूलकाची जोडी हायड्रॉक्साईड ह्या अनायनरूपी मूलकासोबत झाली की विविध आम्लारी तयार होतात. जसं की सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्यामुळं कॅटायनना आम्लारीधर्मी मूलके असंही म्हणतात. विविध आम्लारीमधील फरक ह्या मूलकामुळे स्पष्ट होतो. या उलट अनायनरूपी मूलकाची जोडी हायड्रोजन आयन ह्या कॅटायनरूपी मूलकावर झाली की विविध आम्ले तयार होतात. जसे हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड. त्यामुळं अनायनना आम्लधर्मी मूलके असेही म्हणतात. विविध आम्लाच्या संघटनातील फरक हा त्यांच्यातील आम्लधर्मी मूलकामुळे स्पष्ट होतो.
या ठिकाणी सांगापोमध्ये काही आम्लधर्मी मूलके व काही आम्लधर्मी मूलके आहेत. तुम्ही हे काय करायचे, शोधून काढायचे. सामान्यतः आम्लधर्मी मूलके धातूच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यावर बनतात. जसं की सोडियम प्लस, कॉपर (2+), परंतु याला काही अपवाद आहेत, जसे NH4+. तसेच आम्लधर्मी मूलके सामान्यतः अधातूच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन मिळून बनतात, जसं की क्लोरीन प्लस, क्लोरीन मायनस, सल्फर 2-. परंतु काही अपवाद आहेत, जसं की MnO4-. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, जे प्लस असतील ते काय असतील, जे मायनस ते काय असतील, तुमच्या लक्षात आलं असेल. जरा डोकं चालवा. पुढील मूलकांचे 2 गटामध्ये वर्गीकरण करणं हे करत असताना उपयोगात आणलेल्या निकषापेक्षा वेगळा निकष वापरा. इथं काही यादी दिलेली आहे मूलकांची, तर त्याचं 2 गटामध्ये वर्गीकरण करायचं आहे. तुम्हाला तुमच्यासाठी काम दिलेलं आहे. एकच अणू असलेली मूलके म्हणजे साधी मूलके होत. जसं सोडियम आहे, कॉपर आहे, क्लोरीन आहे. याच्यावरून तुम्ही वरचा हा निकष त्या ठिकाणी वापरून त्याचं वर्गीकरण तुम्ही करू शकता. जेव्हा एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूचा गट असतो तेव्हा त्याला संयुक्त मूलक असं म्हणतात. जसं सल्फेट, अमोनिया मूलकावरील प्रभाराचं जे मूल्य असतं तीच त्याची संयोजी असते. बघा, जेव्हा एखादं मूलक म्हणजे प्रभारित असा अणूचा गट असतो तेव्हा त्याला संयुक्त मूलक असं म्हणतात. जसं SO4 2- आणि NH4+. मूलकावरील प्रभाराचं जे मूल्य असतं तीच त्याची संयोजी असते. बघा, या ठिकाणी संयोगाची रासायनिक सूत्र याच्यामध्ये एक पुनरावलोकन सांगितलेलं आहे. थोडं ते समजून घ्यायचं आहे. आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचे 2 भाग असतात. आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचे 2 भाग असतात व ते म्हणजे कॅटायन व अनायन, म्हणजेच आम्लधर्मी मूलक व आम्लधर्मी मूलक. कोणकोणते? कॅटायन व अनायन म्हणजेच काय, आम्लधर्मी व आम्लधर्मी मूलक. हे 2 भाग विरुद्ध प्रभारित असतात. त्यांच्यातील आकर्षण बल म्हणजेच आयनिक बंध होय. त्याच्यातील आकर्षण बल म्हणजे काय, आयनिक बंध होय. आयनिक संयुगाच्या नावात 2 शब्द असतात. पहिला शब्द कॅटायन चे नाव असते, तर दुसरा शब्द अनायनचं नाव असतं. जसे सोडियम क्लोराईड. अशा संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनची संज्ञा डाव्या बाजूला, तर त्याला जोडूनच उजव्या बाजूला कोणते असेल, मग अनायनचे असेल. मी हे डबल वाचतो, डबल लक्षात घ्या तुम्ही. आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचे 2 भाग असतात व ते म्हणजे कॅटायन व अनायन, म्हणजेच आम्लधर्मी मूलक व आम्लधर्मी मूलक असे 2 मूलक या ठिकाणी असतात. हे 2 भाग विरुद्ध प्रभारित असतात. कसे असतात ते? विरुद्ध प्रभार, धन आणि ऋण असतात. त्यांच्यातील आकर्षण बल म्हणजे आयनिक बंध होय. कशामुळं? धन आणि ऋण असल्यामुळं. आयनिक संयुगाच्या नावात 2 शब्द असतात. कोणते ते लक्षात घ्या. पहिला शब्द म्हणजे काय? कॅटायन. काय आहे? कॅटायन. हा पहिला शब्द.
हे असतं डाव्या बाजूला, तर त्याला जोडूनच उजव्या बाजूला अनायन. अनायन त्या ठिकाणी असतं. अनायन त्या ठिकाणी असतं. संयुक्त मूलकाची संख्या 2 किंवा जास्त असल्यास मूलकांची संज्ञा कंसात लिहून संख्या कंसाबाहेर उजवीकडे पायाशी लिहितात. रेणूसूत्र लिहिताना आयनावरील प्रभार दाखवत नाहीत, मात्र त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयोजा तिरकस गुणाकार पद्धतीनेही संख्या मिळवणे सोपे जाते. उदाहरण सोडियम सल्फेट या संयोगाचे रासायनिक सूत्र पुढे आपल्याला बघायचे आपल्याला ते. तत्पूर्वी जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची द्रव्याचं मोजमाप व इतर माहिती अभ्यासनासाठी शेजारी दिलेल्या संकेतस्थळाची मदत घ्या. मूलद्रव्याचे अणुवस्तुमान, रेणुवस्तुमान, इलेक्ट्रॉन स्वरूपान व संयोजा संदर्भात एक स्प्रेडशीट तयार करा. काही संकेतस्थळ या ठिकाणी दिलेले आहे ते पहा आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण आताच म्हटलेलं सोडियम सल्फेट संयुगाचं सूत्र कसं मिळवायचं बघा. या ठिकाणी पहिली पायरी जी आहे मूलकाच्या संज्ञा लिहिणे. याच्यामध्ये आम्लधर्मी मूलक डाव्या बाजूला, म्हणजे हे डाव्या बाजूला बघा. सोडियम आणि सल्फेट हे डाव्या बाजूला, हे सल्फेट उजव्या बाजूला. पायरी नंबर 2 त्या मूलकाच्या खाली त्यांची संयोजा लिहिणे. त्या मूलकाच्या खाली त्यांची संयोजा लिहिणे. बघा इथं 1 लिहिली, इथं 2 लिहिली. पायरी नंबर 3 मूलकाची संख्या मिळवण्यासाठी बाणानं दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे. बघा इथं बाणानं दर्शवलं, या ठिकाणी पहा तुम्ही. सोडियमला 2 न गुणलं आहे आणि सल्फेटला 1 न गुणलं आहे, म्हणून चौथी पायरी अशी तयार होईल. सोडियमला 2 न गुणले म्हणजे Na2SO4, Na2 आलं, मी सोडियम 2 न गुणलं म्हणून 2 आलं. या ठिकाणी SO4ला 1 न गुणलं म्हणून काही फरक पडलेला नाही. सूत्र काय आलं? सोडियम सल्फेट. विविध संयुगाची रासायनिक रेणूसूत्र लिहिण्यासाठी त्यातील मूलकांच्या संयोजा माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक तक्ता दिला आहे खाली. तर या ठिकाणी या तक्त्यामध्ये मूलकांची नावे, त्यांच्या प्रभारासहित संज्ञा दिलेल्या आहेत. तुम्ही त्याला वाचून घ्या. जरा डोकं चालवामध्ये आयन मूलके या तक्त्याचा तिरकस गुणाकार पद्धतीचा उपयोग करून वरील संयुगाची सूत्र तयार करायला सांगितलेले आहेत. कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सिल्वर क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अमोनियम फॉस्फेट, क्युप्रस ब्रोमाइड, कॉपर सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम डायक्रोमेट. तर या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे.